आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्युडिशरी मराठी माध्यम या यूट्यूब चॅनलवर. आजपासून आपण भारतीय न्याय संहिता यावर लेक्चर स्टार्ट करणार आहोत. आज आपला पहिला लेक्चर आहे. ठीक आहे, तर सुरू करूया. आज आपण या लेक्चरमध्ये इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये फक्त आपण BNS किंवा IPC म्हणजे काय, IPC ते BNS यामध्ये काय चेंजेस झाले ते पाहणार आहोत आणि सेक्शन 1 ऑफ BNS हे तीनच गोष्ट आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, स्टार्ट करूया. द इंडियन पेनल कोड इज द मेन क्रिमिनल कोड ऑफ इंडिया. इट वॉज इनॅक्टेड इन 1860 अँड केम इन टू द इफेक्ट ऑफ इन 1 जानेवारी 1862. म्हणजे IPC हा 2023 1 जुलै 2024 पर्यंत भारताचा मेन पेनल कायदा होता, म्हणजे दंडात्मक कायदा होता. याच्यानंतर आपण BNS हा कायदा इनॅक्ट केलेला. ठीक आहे, या कायद्याची महत्वाची बाब म्हणजे हा युनिफॉर्म कायदा होता. ठीक आहे, युनिफॉर्म म्हणजे काय, हा भारतावर पूर्णपणे अप्लाय होत होता, कंप्लीट इंडियावर अप्लाय होत होता. 2019 नंतर हा कायदा जम्मू काश्मीर या राज्यावर पण अप्लाय झाला. ठीक आहे, हा युनिफॉर्मिटी प्रोव्हाइड करत होता. दुसरी गोष्ट म्हणजे याच कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रिलीजियस लॉ इन्क्लूड न होते, म्हणजे कोणत्याही प्रकारची पर्सनल पेनल कायद्यांना या कायद्याने व्हॅल्यू दिली नव्हती. प्रत्येक माणूस इररेस्पेक्टिव्ह ऑफ हिज रिलीजन या कायद्यामुळे पनिश होत होता. म्हणजे हिंदू पेनल लॉ किंवा मुस्लिम पेनल लॉ किंवा सिख पेनल लॉ किंवा ख्रिश्चन पेनल लॉ या कायद्याने या पेनल लॉजला पर्सनल रिलीजियस पेनल लॉजला व्हॅल्यू दिलेली नव्हती. प्रत्येक माणसावर हा कायदा IPC अप्लाय होत होता. ठीक आहे, हा दुसरी गोष्ट या कायद्याची म्हणजे जेंडर न्यूट्रल होता. एखादा मेल किंवा फिमेल, आता IPC मध्ये आपण BNS मध्ये ट्रान्सजेंडर पण पाहतो. या तिन्हीवर म्हणजे IPC तर मेल आणि फिमेलवरच ट्रान्सजेंडरवर पण अप्लाय करीत होता. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीवर त्याच्या ऑन द बेसिस ऑफ जेंडर त्याला डिस्क्रिमिनेट केलेलं नव्हतं. एखाद्या महिलेला जास्त पनिशमेंट किंवा एखाद्या पुरुषाला कमी पनिशमेंट अशी काही बाब नव्हती. ठीक आहे, याच्यानंतर अकाउंटेबिलिटी म्हणजे सोप्या भाषेमध्ये जे काही एखादा व्यक्ती सोशल स्टॅटस नावाचा जे असतो, त्यामुळे त्याला कोणत्याही व्यक्तीला IPCनं एक्झम्पशन दिलेलं नव्हतं, नो एक्झम्पशन. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीला ऑन द बेसिस ऑफ हिज सोशल स्टॅटस त्याला एक्झम्प्ट केलेलं नव्हतं. एवढीच गोष्ट आहे. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम म्हणजे काय असतो, बेसिकली जेव्हा आपण थेरीज ऑफ पनिशमेंट पाहतो, थेरीज ऑफ पनिशमेंट मध्ये एक थेरी असते, त्याला आपण एक डिटरंट थेरी असं म्हणतो. या थेरी प्रमाणे काय असतो, एखाद्या व्यक्तीने जेव्हा क्राईम केलं तेव्हा लॉ प्रमाणे त्याला काय होत असते, पनिशमेंट होत असते. आणि या पनिशमेंटमुळे एक भय निर्माण होत असतो सोसायटीमध्ये की एखाद्या व्यक्तीने जर क्राईम केलं तर त्याला पनिशमेंट भेटणार. आणि यामुळे काय, एखादा नवीन व्यक्ती किंवा एखादा नवीन व्यक्ती तो क्राईम करीत नव्हतो, कारण की त्याला पनिशमेंटचा भय असतो. यालाच आपण काय म्हणतो, डिटरंट इफेक्ट असं म्हणतो. आणि या डिटरंट इफेक्टमुळेच काय होत असते, प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम होत असते. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, याच्यानंतर IPC बेसिकली कोणी ड्राफ्ट केलं तर या स्लाइडवर फक्त महत्वाचं हे नाव आहे विद्यार्थ्यांनो, खूप महत्वाचं नाव आहे. लॉर्ड मॅक्युलर हे फर्स्ट लॉ कमिशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट होते. यांनी IPC ड्राफ्ट केलेला आहे. ठीक आहे, एवढं नाव खूप महत्वाचं आहे. याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आपल्या सर्वांना माहित आहे की 1 जुलै 2024 ला आपल्याला 3 नवीन कायदे भेटले. ते म्हणजे BNSS आणि BSA. ठीक आहे, या स्लाइडवर बेसिकली त्या कायद्यांचे नाव आणि कोणते कायद्यांनी त्यांनी रिपील केले, म्हणजे IPC ला रिपील केलं BNS ने, CRPC ला BNSS ने आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्टला BSA. ठीक आहे,
त्याच्यानंतर हे खूप महत्त्वाचं आहे की इंटरव्ह्यू मध्ये पण आपल्याला विचारलं जाऊ शकतो आणि मेन्स मध्ये तर हा क्वेश्चन येण्याची खूप शक्यता आहे की डिफरन्शिएट करा की आयपीसी किंवा बीएनएस यामधले फरक काय. तर हे 10 फरक आहे, खूप महत्त्वाचे आहे. सर्वात पहिले खूप महत्त्वाचं म्हणजे एक नवीन पनिशमेंट आपल्याला पाहायला भेटते, ते म्हणजे कम्युनिटी सर्व्हिस. कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे काय, त्याला सोप्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो समाजसेवा. समाजसेवा, परंतु ही जी समाजसेवा आहे याला कोणत्याही प्रकारचं रेन्युमरेशन नाही. रेन्युमरेशन म्हणजे काय, रेम्युनरेशन म्हणजे कोणत्याही प्रकारचा पैसा भेटणार नाही. ठीक आहे विद्यार्थ्यांना, पैसा भेटणार नाही. म्हणजे समाजसेवा, समाजाची सेवा करायची, परंतु त्याबद्दल आपल्याला कोणत्याही प्रकारचा पैसा भेटणार नाही. याला कम्युनिटी सर्व्हिस म्हणतात आणि ही एका प्रकारची पनिशमेंट आहे, कारण की आपल्याला इथं पैसा भेटत नाही, रेम्युनरेशन भेटत नाही. दुसरं म्हणजे मॉब लिंचिंग. मॉब लिंचिंग म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे, एक ग्रुप ऑफ पीपल एखाद्या व्यक्तीवर अत्याचार करतात, त्यालाच मॉब लिंचिंग असं म्हणतात. ठीक आहे, ग्रुप ऑफ पीपल basically crime against one person. Group of people assemble and commit a crime against one person. ठीक है, one person on the basis of community, on the basis of their thought of working of thought, modus of operandi असं म्हणू शकतात. त्यानंतर 3 नवीन ऑफेन्सेस आहे, यामध्ये आपण पाहणार आहोत सेक्शन 111. ठीक आहे, सेक्शन 112 आणि सेक्शन 113 म्हणजे ऑर्गनाइज क्राईम, पेटी ऑर्गनाइज क्राईम आणि टेररिस्ट ॲक्ट. हे 3 नवीन ऑफेन्सेस बीएनएस मध्ये ऍड करण्यात आले. त्याच्यानंतर चेंज आणि हिट अँड रन पनिशमेंट. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हे म्हणजे सेक्शन 106 पॅरा नंबर 1 हा आतापर्यंत लागू झालेला नाही, कारण की जे काही ते ट्रक ड्रायव्हर होते त्यांनी आंदोलन केलं आणि त्यानुसार तो आतापर्यंत लागू झालेला नाही. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, कारण की या पॅरा 1 प्रमाणे जेव्हा एखादा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट नंतर या ट्रक चालकाची जबाबदारी आहे की त्याने अपीयर व्हायचंय. कुठं त्याने अपीयर व्हायचं, ऑफिसर इन्चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन किंवा मॅजिस्ट्रेट समोर. ठीक आहे, आता त्यानं जर अपिअरन्स झालेलं, तो अपिअर झाला नाही या 2 व्यक्तींपुढं, तर त्याला एक सेपरेट पनिशमेंट भेटणार आहे. ती पनिशमेंट ही या ऍक्सिडेंटच्या बद्दल वेगळी असणार आहे, म्हणजे सेकंड पनिशमेंट असणार आहे, अतिरिक्त पनिशमेंट इथं भेटणार आहे. परंतु तो आतापर्यंत हा सेक्शन 106 पॅरा नंबर 1 लागू झालेला नाही. आता थोडंसं मिसटाईप झालंय, आय थिंक सेक्शन नंबर 153. ठीक आहे, ह्या 153 आहे, तर बघून घेऊया. 152 आहे, सॉरी, हा इथं मिसटाईप झालाय, 152 आहे ऑफ बीएनएस. सेडिशन हा आता पनिशेबल राहिलेला नाहीये, परंतु तो आता सेक्शन 152 मध्ये आलेला आहे. आता खरं म्हटलं तर सेडिशनची फक्त परिभाषा बदलली आहे. इनफॅक्ट त्याची म्हणजे जो स्कोप आहे तो वाढवण्यात आलाय. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, सेडिशनचा स्कोप आता 152 मध्ये खूप वाढवण्यात आलाय. त्यानंतर मेअर पोझिशन ऑफ फेक करन्सी नोट इज नॉट पनिशेबल. पहिले काय होत होतं की तुमच्याजवळ फक्त फेक करन्सी असली तर तुम्हाला पनिशमेंट भेटत होती, पण आता तुमचं जवळ पोझिशन आहे फक्त, ते तुम्ही प्रूफ केलं कुठून आणली, तर ते आता पनिशेबल राहिलेलं नाही. त्यानंतर थेफ्ट मध्ये इनटेंजिबल प्रॉपर्टीज इन्क्लूड करण्यात आलाय. प्रॉपर्टीमध्ये 2 प्रॉपर्टी असतात. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांना माहित आहे बेसिकली कोणती असते. बेसिकली असते पहिली प्रॉपर्टी, ती असते टँजिबल प्रॉपर्टी. टँजिबल प्रॉपर्टी कशाला म्हणतात, एखादी प्रॉपर्टी जी आपल्या 5 सेन्सेसने आपण टच ओळखू शकतो, म्हणजे टच किंवा सी आपण त्याला बघू शकतो, किंवा स्मेल वगैरे असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर इंटेंजिबल प्रॉपर्टी आहे,
इंटँजिबल प्रॉपर्टी म्हणजे आपल्याला ती इनटँजिबल प्रॉपर्टी आपल्याला ती पाहता येत नाही किंवा 5 सेन्सेसना आपल्याला त्याला ओळखू शकत नाही. ठीक आहे, 5 सेन्सेसना आपल्याला त्याला समजता येत नाही, त्याला इंटँजिबल प्रॉपर्टी असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल यामध्ये आपल्याला कॉपीराईट येतात किंवा पेटंट वगैरे यामध्ये येतात. हे आता थेफ्टमध्ये इन्क्लूड करण्यात आले, म्हणजे थेफ्टमध्ये कॉपीराईट आणि पेटंट हा इन्क्लूड करण्यात आला. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आणि एक नवीन ऑफेन्स आय थिंक सेक्शन 304 मध्ये हा ऑफेन्स दिलेला आहे, स्नॅचिंग असं याला म्हणतात. स्नॅचिंग हा थेफ्ट पासूनच बनलेला आहे, फक्त त्यामध्ये काय, जेव्हा थेफ्टमध्ये प्रॉपर्टी ही म्हणजे स्नॅचिंग मध्ये ती प्रॉपर्टी एकदम इमिजिएट आणि बाय वे ऑफ म्हणजे त्याला अचानकपणे घेऊन जाणे, त्याला स्नॅचिंग असं इथे लिहिलेलं आहे. आपण डीपमध्ये स्टडी करून घेऊया जेव्हा आपण सेक्शन 304 वाचणार आहोत. ठीक आहे, यानंतर चॅप्टरायझेशन ऑफ BNS मी इथे लिहिलंय. रिझन इथं म्हणजे कशामुळे लिहिलंय, खूप सोपं रिझन आहे की जेव्हा कोणालाच म्हणजे सर्व सेक्शन पार्ट नसतात BNSचे, परंतु जेव्हा आपल्याला प्रिलिम्समध्ये एक क्वेश्चन येत असतो, एका प्रकारचा क्वेश्चन येत असतो की एखाद्या ऑफेन्सचा आपल्याला सेक्शन विचारलेला असतो. ठीक आहे, ऑफेन्सचं सेक्शन काय असं ते काय करतात सांगा म्हणतात. तेव्हा एक म्हणजे क्वेश्चन असतो की एखाद्या ऑफेन्सचं सेक्शन सांगा आणि आपल्याकडे 1, 2, 3 आणि 4 प्रकारचे ऑप्शन असतात. जर आपल्याला रेंज पार्ट असतील ना विद्यार्थ्यांनो, तर आपण काय करू शकतो की एक टेक्निक असते क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची, तुम्हाला माहित असेल, त्याला एलिमिनेशन टेक्निक असं म्हणतात. जर आपल्याला हे चॅप्टरायझेशन पार्ट असले ना, तर आपण काय करू शकतो की हे एलिमिनेट करू शकतो, याला एलिमिनेट करू शकतो आणि याला एलिमिनेट करू शकतो. आणि आपल्याला जे त्या रेंजमध्ये जर आपल्याला एखादा ऑप्शन जर जमत असेल तर त्याला आपण राईट करून आपल्याला 1 मार्क हा ॲडिशन होणार आहे. तर त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही चॅप्टरायझेशन पार्ट करणं, जरी तुम्हाला पूर्ण सेक्शन पार्ट होत नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट चॅप्टर तरी पार्ट करणे गरजेचे आहे. ठीक आहे, सेक्शन पार्ट केलं तर खूप चांगलं. तर चॅप्टर 1 मध्ये आपल्याला 1 ते 3 पर्यंत प्रिलिमिनरी दिलेले आहे. प्रिलिमिनरी म्हणजे स्टार्टिंग इंट्रोडक्शन असते. चॅप्टर 2 मध्ये 4 ते 13 पनिशमेंट दिलेले आहे. चॅप्टर नंबर 3 म्हणजे 14 ते 44 पर्यंत आपल्याला जनरल एक्सेप्शन दिलेले आहे. आणि चॅप्टर नंबर 4 इथं राहिलं आहे विद्यार्थ्यांना, सॉरी टायपिंग थोडं नवीन आहे. चॅप्टर नंबर 4 हा अबेटमेंट आहे, 45 ते 62. ठीक आहे विद्यार्थ्यांना, अबेटमेंट बद्दल सांगत असतो. चॅप्टर नंबर 4. चॅप्टर नंबर 5 63 ते 99 पर्यंत आपल्याला ऑफेन्स अगेन्स्ट वुमन आहे. ऑफेन्स अगेन्स्ट वुमन मध्ये 63 ते 73 पर्यंत आपल्याला रेप आहे, गँग रेप आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शुअल ऑफेन्सेस आहे. त्यानंतर क्रिमिनल फोर्स आणि असॉल्ट 74 टू 79. ऑफेन्स रिलेटेड टू मॅरेज, यामध्ये आपल्याला बायगेमी आहे, फ्रॉडलँड मॅरेज सेरेमनी असं म्हणू शकतात. ठीक आहे, वेगवेगळे ऑफेन्सेस आहे. मिसकॅरेजमध्ये बेसिकली मिसकॅरेजचे वेगवेगळे प्रकार, विथ कन्सेंट, विदाउट कन्सेंट तिथे दिलेलं आहे. डेथ कॉज झाली तर काय कोणता ऑफेन्स होणार आहे. आणि त्यानंतर ऑफेन्स अगेन्स्ट चाइल्ड म्हणजे प्रोक्युरेशन ऑफ चाइल्ड आहे, एखाद्या हायरिंग ऑफ अ चाइल्ड फॉर ऑफेन्स किंवा अबंडनिंग चाइल्ड, डेझर्शन ऑफ चाइल्ड, किंवा त्यामध्ये आपल्याला एखाद्या डेथ बॉडी कन्सील केली, एखाद्या चिल्ड्रनची, एखाद्या म्हणजे चाइल्डची डेथ बॉडी कन्सील केली, तर ते पण इथं ऑफेन्समध्ये दिलेलं आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 6 106 ते 146 हे खूप महत्त्वाचं आहे. मेन्स इंटरव्ह्यू किंवा ओव्हरऑल प्रॅक्टिसमध्ये पण खूप महत्त्वाचं आहे. ऑफेन्स अगेन्स्ट ह्युमन बॉडी म्हणजे इथं मर्डर, कल्पेबल होमोसाइड, अटेम्प्ट टू मर्डर, अटेम्प्ट टू कल्पेबल होमोसाइड, अबेटमेंट ऑफ सुसाइड अगेन्स्ट चाइल्ड, वेगवेगळे ऑफेन्स दिले. त्यानंतर हर्ट आहे 114 ते 125. यामध्ये बेसिकली हर्टची डेफिनेशन सांगितली आहे. गिव्हियस हर्ट बाय मीन्स ऑफ डेंजरस वेपन किंवा पॉयझन, किंवा एखाद्या पब्लिक ऑफिसरला तुम्ही थ्रेटन केला, किंवा स्टीलिंग फ्रॉम दॅट पर्सन. रॉंगफुल असेंटमध्ये 2 सेक्शन आहे, 126 ते 127. क्रिमिनल फोर्स आणि असॉल्ट हा या दोघांमधलं आपल्याला डिफरन्शिएशन खूप विचारले जातात मेन्समध्ये. आणि किडनॅपिंग आणि अबडक्शन मधला डिफरन्स आपल्याला विचारला जातो. आणि चॅप्टर नंबर 7 मध्ये 147 ते 158 पर्यंत ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट, हे पण खूप महत्वाचं आहे. त्यानंतर 159
149 ते 168 ऑफेन्स रिलेटिंग टू आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि 179 ते 177 ऑफेन्स रिलेटिंग टू द इलेक्शन. त्यानंतर चॅप्टर नंबर 10 मध्ये 178 ते 188 ऑफेन्स रिलेटिंग टू गव्हर्नमेंट स्टॅम्प, 189 ते 197 ऑफेन्स रिलेटिंग टू पब्लिक ट्रँक्विलिटी. यामध्ये आपल्याला अनलॉफुल असेंब्ली, ठीक आहे, अनलॉफुल असेंब्ली आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर रायटिंग असं एक ऑफेन्स ते भेटते, ॲपरे वगैरे इथंच आहे, ठीक आहे. त्यानंतर ऑफेन्स रिलेटेड टू पब्लिक सर्वंट पण आहे. कंटेम्प्ट ऑफ लॉफुल अथॉरिटी आहे, तेवढं महत्त्वाचं नाही, प्रिलिम्स पर्यंत तुम्ही फक्त अभ्यास करा, हे खूप महत्त्वाचं आहे. ऑफेन्स अगेन्स्ट दी एव्हिडन्स, पब्लिक जस्टिस. आणि 270 ते 297 यामध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाचं वर्ड आपल्याला पाठ झालं होतं कोरोना काळामध्ये, तो म्हणजे क्वारंटाईन. इथंच ते दिलेलं आहे 270 ते 297. ऑफेन्स अगेन्स्ट दी रिलिजन 298 ते 302 खूप महत्त्वाचं आहे. आणि हे तर खूपच महत्त्वाचं आहे, कारण की ऑफेन्स अगेन्स्ट दी प्रॉपर्टी हे एक मेजर पोर्शन आहे. ऑफेन्स अगेन्स्ट ह्युमन बॉडी आणि ऑफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी हे दोन महत्त्वाचे. त्यानंतर डॉक्युमेंट, ऑफेन्स रिलेटिंग टू डॉक्युमेंट प्रॉपर्टी. आणि त्यानंतर चॅप्टर नंबर 19 दॅट इज 351 टू 357 क्रिमिनल इंटिमिडेशन. इथून मेन्समध्ये डायरेक्ट विचारतात क्रिमिनल इंटिमिडेशन किंवा पब्लिक मिसशेफ, डिस्टर्बिंग पब्लिक पीस. आणि 358 इथे रिपील अँड सिविंग दिलेले आहे. यामध्ये खूप महत्त्वाचं आहे की सेक्शन 6 ऑफ जनरल क्लॉज ॲक्ट हा आतापर्यंत एक्झम्पशन आहे 350. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर दोन प्रकारचे कायदे असतात, सर्वांना माहिती आहे की पहिला कायदा म्हणजे सबस्टॅन्टिव्ह लॉ. सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे काय असतो, बेसिकली एखादा कायदा जो आपल्याला ऍक्ट म्हणजे आपले राईट आणि ओमिशन म्हणजे आपली ड्युटी हे सांगत असतो, यालाच आपण काय म्हणतो, सबस्टॅन्टिव्ह लॉ. म्हणजे जेव्हा एखादा लॉ मला माझे राईट सांगतो किंवा माझी ड्युटी सांगतो, त्या कायद्याला आपण सबस्टॅन्टिव्ह लॉ असं म्हणतो. ठीक आहे, सबस्टॅन्टिव्ह लॉ असं म्हणतो. आणि हे जे राईट आणि ड्युटी आहे किंवा हे जे राईट आहे आणि ड्युटी आहे, जेव्हा मला एन्फोर्स करायचे, त्या एन्फोर्समेंटसाठी जी काही प्रोसिजर दिलेली आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रोसिजर लॉ म्हणतो. ठीक आहे, सिंपल आहे. म्हणजे एखादा कायदा जेव्हा मला माझे राईट किंवा माझी ड्युटी सांगतो त्याला आपण काय म्हणतो, सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणतो. आणि याच राईट आणि याच ड्युटीला एन्फोर्स करण्यासाठी जेव्हा जी काही प्रोसिजर लेजिस्लेचरने दिली आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रोसिजर लॉ. सबस्टॅन्टिव्ह लॉ मध्ये बेसिकली एक्झाम्पल आहे आपला BNS आणि प्रोसिजर लॉ मध्ये BNS, हे दोन्ही बेसिक एक्झाम्पल आहे. खूप अनेक कायदे परंतु हे बेसिक एक्झाम्पल. ठीक आहे. त्यानंतर एलिमेंट ऑफ क्राईम खूप महत्वाचं आहे. एखाद्या कायद्याला समजून घेण्यासाठी आपल्याला BNS समजून घेण्यासाठी खूप महत्वाचं म्हणजे काय की आपल्याला एलिमेंट समजले पाहिजे. क्राईम म्हणजे काय हे समजलं पाहिजे. बेसिकली क्राईम म्हणजे काय, क्राईमचे एलिमेंट काय म्हणजे बेसिकली क्राईम मध्ये सर्वात पहिले लागतो ह्युमन बिंग. असं नाही की क्राईम हे ॲनिमल विरुद्ध होत नाही, परंतु BNS मध्ये बेसिकली मेजॉरली आपल्याला जे सांगितले ते म्हणजे ऑफेन्स अगेन्स्ट ह्युमन बॉडी आहे आणि ऑफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी आहे. त्यासाठी काय लागतो, सर्वात पहिले क्राईम साठी पहिले लागतो मेल, फिमेल किंवा ट्रान्सजेंडर. ठीक आहे, ट्रान्सजेंडर कशाला, कारण की ती BNS मध्ये इन्क्लूड केले. ट्रान्सजेंडर पर्सनची डेफिनेशन आपल्याला कुठं पाहायला भेटते, 21K ऑफ ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन ऍक्ट 2019. ठीक आहे, 2019चा ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन ऍक्ट हा 2019चा कायदा आहे. हे पण लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे, कारण की प्रिलिम्स मध्ये ही डेफिनेशन कुठे दिली आहे आपल्याला विचारले जाऊ शकतो. ठीक आहे, सर्वात पहिले आपल्याला काय लागतो क्राईमसाठी, ह्युमन बिंग, कारण की क्राईम हा ह्युमन बिंग विरुद्ध होत असतो मेजॉरिटी. त्यानंतर मेन्सरिया म्हणजे काय, त्या पहिले आपण एक समजून घ्या इंटेन्शन म्हणजे काय. इंटेन्शन एखाद्याची म्हणजे इंटेन्शन म्हणजे दोन प्रकारचे असतात. पहिली इंटेन्शन असते बोनाफाईड इंटेन्शन, त्याला आपण चांगली इंटेन्शन मराठीमध्ये म्हणतो. ठीक आहे, आणि दुसरी इंटेन्शन असते ती असते मॅलाफाईड इंटेन्शन. मॅलाफाईड म्हणजे चुकीची इंटेन्शन. ठीक आहे, मॅलाफाईड इंटेन्शन इज बेसिकली पनिशेबल आहे. ठीक आहे, बोनाफाईड इंटेन्शन पनिशेबल नाही आहे, ती जनरल एक्सेप्शन मध्ये सेक्शन नंबर 14 ते 44 पर्यंत एक्झम्प्ट केलेली. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने एखाद्या चांगल्या भावाने काम केलं त्याला आपण एक्झम्प्ट केले,
परंतु मॅलिफाईड इंटेन्शन ही पनिशेबल आहे. त्यानंतर या इंटेन्शनच्या इन फर्दरन्स मध्ये, इन कॉन्करन्स मध्ये जेव्हा एखादा व्यक्ती काम करत असतो त्याला आपण ऍक्टर सिरियस म्हणतो. म्हणजे या इंटेन्शन नंतर त्याने काय केलं पाहिजे, काहीतरी ऍक्ट केलं पाहिजे किंवा ओमिशन केलं पाहिजे. ओमिशन कधी असं म्हणतो आपण, जेव्हा एखाद्या व्यक्तीची लिगल ड्युटी होती एखादा ऍक्ट परफॉर्म करण्याची आणि तो लिगल ड्युटी होती आणि त्याने तो ऍक्ट परफॉर्म केला नाही. ठीक आहे, यालाच ओमिशन म्हणतो. ओमिशन लक्षात ठेवा, ओमिशन फक्त केव्हा होणार, जेव्हा त्याची लिगल ड्युटी आहे. मोरल ड्युटीला व्हॅल्यू दिलेली नाहीये बीएनएस मध्ये. ठीक आहे, मोरल ड्युटीला लॉ पण रिकॉग्नाइज करीत नाही, परंतु लिगल ड्युटी जेव्हा एखाद्या व्यक्तीची आहे आणि तो व्यक्ती तो पर्टिक्युलर काम करीत नाही तर त्याला पनिशमेंट भेटणार आहे. त्यानंतर इंजुरी, सेक्शन नंबर 214 सबसेक्शन क्लॉज मध्ये आपल्याला इंजुरीची डेफिनेशन भेटते. इंजुरी म्हणजे माइंड म्हणजे काय, एखाद्याची डिफॉर्मेशन करणं. ठीक आहे, सॉरी, माइंड म्हणजे एखाद्याला सायकोलॉजिकल त्रास वगैरे देणं. बॉडी म्हणजे ग्रीवियस हर्ट, मर्डर वगैरे सारखे आपल्याला इथं समजतात. प्रॉपर्टीला हार्म करणं ते पण इंजुरीमध्ये येतो. आणि रेप्युटेशन म्हणजे बेसिकली डिफॉर्मेशन. ठीक आहे, या 4 प्रकारच्या इंजुरी आपल्याला बीएनएस मध्ये दिलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर स्टेजेस ऑफ क्राईम आपण आता स्टडी करून आलो. एलिमेंट ऑफ क्राईम नंतर आपल्याला स्टेजेस ऑफ क्राईम म्हणजे सर्वात पहिले इंटेन्शन पाहिजे, ती स्टेज 1 आहे. दुसरं, या इंटेन्शन प्रमाणे त्याने प्रिपरेशन केलं पाहिजे. प्रिपरेशन ज्या मेजॉरली नॉट पनिशेबल आहे, परंतु मेजॉरली नॉट पनिशेबल आहे प्रिपरेशन, कारण की हे खूप हार्ड असते प्रूफ करणे. ठीक आहे, परंतु जेव्हा ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट असते तेव्हा ही पनिशेबल आहे. ठीक आहे, ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट प्रिपरेशन इज पनिशेबल. मेजरली जनरल रूल काय की पनिशेबल नाहीये, परंतु एक्झम्पशन काय, ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट आणि आय थिंक डकौतीच्या ऑफेन्स मध्ये पण प्रिपरेशन पनिशेबल आहे. त्यानंतर अटेम्प्ट आणि त्यानंतर कमिशन. ठीक आहे, हे 4 स्टेजेस ऑफ क्राईम आहे. त्यानंतर बेसिक ऑफ बीएनएस, यामध्ये सेक्शन ऍक्ट नंबर काय 45 म्हणजे 2023 या वर्षामध्ये जे काही कायदे पास झाले 1, 2, 3 असं करून 45व्या नंबरचा कायदा होता, तो होता बीएनएस. ठीक आहे, बेसिक आहे, त्याची असेंडेंट 25 डिसेंबर 2023 हीच असेंडेंट आपण बीएसए ला पण आहे आणि बीएनएसएस ला पण आहे. ठीक आहे, आणि सेमच काय तिघांची पण काय 1 जुलै 2024. टोटल चॅप्टर किती आहे 20 आणि 358 सेक्शन. आणि कॉन्करंट लिस्ट मध्ये याची एंट्री नंबर काय म्हणजे 3 यादी आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. पहिली आहे सेंट्रल लिस्ट, दुसरी आहे स्टेट लिस्ट आणि तिसरी आहे कॉन्करंट लिस्ट. ठीक आहे, कॉन्करंट लिस्ट. आणि या लिस्टमध्ये या लिस्टच्या एंट्री नंबर 1 ला आपल्याला बीएनएस बघायला भेटतो. ठीक आहे, या कॉन्करंट लिस्ट मध्ये असल्यामुळे काय की स्टेट आणि सेंट्रल दोन्ही अमेंडमेंट आणू शकतात या बीएनएस मध्ये, या पेनल लॉ मध्ये. बेसिक ऑफ आयपीसी मध्ये बेसिकली आपल्याला 2-3 महत्वाची गोष्टी आहे. पहिले, लॉर्ड मॅक्युले हा नाव आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पहिले लॉ कमिशनचे प्रेसिडेंट होते. ऍक्ट नंबर वगैरे गरजेचं नाही. असेंडेंट लक्षात ठेवा, महत्वाची आहे, 6 ऑक्टोबर 1860. याची एन्फोर्समेंट डेट आहे 1 जानेवारी 1862 आणि टोटल चॅप्टर होते 23, 511 सेक्शन होते. एंट्री नंबर 1 एक कॉन्फरन्स लिस्टच्या 1 नंबरच्या एंट्री मध्ये होतो. ठीक आहे, आता ही आहे प्रिएम्बल. ठीक आहे, ही खूप महत्वाची आहे कारण की 1-2 प्रश्न आले महाराष्ट्रामध्ये नाही परंतु दुसऱ्या स्टेटमध्ये, की कन्सॉलिडेट करतो म्हणजे एकत्रित करतो आणि अमेंड यानी संशोधन. ठीक आहे, an act to consolidate and amend provision relating to the offense and matter connected therein with or incident thereto. म्हणजे बेसिकली पेनल लॉ बद्दल जे काही कन्सॉलिडेट करणे म्हणजे एकत्रित करणे आणि संशोधन करणे, अमेंड करणे या प्रिएम्बल मध्ये बीएनएस मध्ये दिलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर चॅप्टर नंबर 1 ऑफ चॅप्टर नंबर 1 दॅट इज प्रिलिमिनरी. ठीक आहे, चॅप्टर नंबर 1 म्हणजे आपल्याला ऍप्लिकेशन बघायची. पहिले की एखादा कायदा त्याची एक्सटेंट काय,
सेक्शन नंबर 1 क्लॉज 1 मध्ये काय दिले की याचं नाव दिले की या कायद्याला भारतीय न्याय संहिता 2023 असं म्हणायचं. त्याच्यानंतर सेक्शन नंबर 2 एक्सटेंड दिलेली आहे, ठीक आहे, पूर्ण भारतावर लागू होतो. आणि त्याच्यानंतर आय थिंक आपण पहिले ठीक आहे पनिशमेंट समजून घेऊया. पहिले एक सेक्शन नंबर 1 क्लॉज 3 समजून घेऊया की एव्हरी पर्सन, इथं एव्हरी पर्सन दिले म्हणजे या एव्हरी पर्सन मध्ये इंडियन सिटीजन आहे आणि फॉरेन नॅशनल आहे, हे दोन्ही इन्क्लूड केलेले की त्यांनी एखादा ऑफेन्स भारताच्या टेरिटरीमध्ये केला तर तो पनिशेबल असणार आहे. कोणत्या कायद्याप्रमाणे? BNS प्रमाणे. बेसिकली सेक्शन नंबर 1 क्लॉज 3 हे सांगतो म्हणजे एव्हरी पर्सन शॅल बी लायबल टू द पनिशमेंट अंडर दिस संहिता, ठीक आहे, फॉर अन ऍक्ट और ओमिशन विच ही शॅल बी गिल्टी ऑफ. बेसिकली थोडं मधलं सोडलंय कारण तो कन्फ्यूज करतो, ठीक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने कोणताही ऑफेन्स केला भारताच्या टेरिटरीमध्ये, तो भारताचा सिटीजन असो किंवा फॉरेन नॅशनल असो, त्याला पनिशमेंट BNS प्रमाणे भेटणार आहे. याच्या एक्स्ट्रा मध्ये काय सांगतो सेक्शन नंबर 1 क्लॉज 4 काय सांगतो म्हणजे म्हणजे आता एक समजून घेऊया की कमिटेड आउटसाइड इंडिया हा एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिसडिक्शन आपल्याला सांगतो. कशाचा? BNS चा. एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिसडिक्शन आपल्याला सेक्शन नंबर 1 क्लॉज 4 सांगतो. हे काय सांगतो की बेसिकली जे एक्स्ट्राडिशन ट्रीटी असतात, ठीक आहे, एक्स्ट्राडिशन ट्रीटी असतात, त्या एक्स्ट्राडिशन ट्रीटी मध्ये प्रमाणे एखाद्या व्यक्तीने जर भारतात क्राईम केलं विदिन इंडिया किंवा बियॉन्ड इंडिया म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जाऊन जर त्याने क्राईम केलं तर त्याला पनिशमेंट BNS प्रमाणे भेटणार, ठीक आहे. हे एक्स्ट्राडिशन ट्रीटी एखाद्या वॅरीज करतात, पर्टिक्युलर स्टेट टू स्टेट प्रमाणे ते वॅरीज करतात. भारताची त्या देशासोबत ट्रीटी असणं महत्वाचं असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने भारतात क्राईम केला तर तो पनिशेबलच आहे, परंतु दुसऱ्या देशामध्ये जाऊन जर त्यांनी क्राईम केला तर तो पण पनिशेबल असणार आहे, कारण की त्या देशासोबत भारताची एक्स्ट्राडिशन ट्रीटी आहे. म्हणून त्या व्यक्तीला आपण भारतामध्ये आणून ट्राय करणार, भारतामध्ये आणून त्याला पनिशमेंट देणार. सेक्शन 1 क्लॉज 4 सांगत असतो, ठीक आहे. याच्यानंतर आपण सेक्शन 1 5 समजून घेऊया. हे पण खूप महत्वाचं आहे. यामध्ये समजून घेऊया की एखाद्या व्यक्तीनं तो इंडियन सिटीजन असो, म्हणजे इथं 2 सेपरेट केले, इंडियन सिटीजन आणि पर्सन मध्ये इंडियन सिटीजन आला आणि फॉरेन नॅशनल पण आला. त्यानं ऑफेन्स केलंय कुठं? त्याने एका शिपवर किंवा एअरक्राफ्टवर ऑफेन्स केलंय जो की रजिस्टर्ड आहे कुठं? भारतामध्ये तो रजिस्टर झालाय, तर त्याची पनिशमेंट भारतामध्ये BNS प्रमाणे होणार. सेकंड काय म्हणतो, त्यानं ऑफेन्स केलंय कोणाविरुद्ध? कम्प्युटर रिसोर्सेस कुठं लोकेटेड आहे? तो लोकेटेड आहे विदिन इंडिया, ठीक आहे. म्हणजे एखादे कम्प्युटर रिसोर्स, एखादा डाटा सेंटर एखाद्या कंपनीचा तो लोकेटेड आहे भारतामध्ये, तर एखाद्या हॅकरनं किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं तो टार्गेट केला भारताच्या बाहेरून, तरी पण तो पनिशेबल असणार आहे कुठं? भारतामध्ये. कोणत्या कायद्याप्रमाणे? BNS प्रमाणे, ठीक आहे. कम्प्युटर रिसोर्सची डेफिनेशन हे पण खूप महत्वाचं आहे, आपल्याला प्रिलिम्स मध्ये विचारलं जाऊ शकतो. 21K ऑफ IT ऍक्ट 2000 यामध्ये कम्प्युटर रिसोर्सची आपल्याला डेफिनेशन दिलेली, ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. आणि सेक्शन 1 क्लॉज 6 काय सांगतो? सेव्हिंग सांगतो. बेसिकली सेव्हिंग म्हणजे काय की BNS कोणत्या कायद्यांना हात लावणार नाही किंवा त्याचा इफेक्ट होणार नाही. स्पेशल लॉ म्हणजे फॉर एक्झाम्पल पोस्को वगैरे, लोकल लॉ, एखाद्या स्टेटमध्ये कोणता तरी एखादा स्पेशल पेनल लॉ इनॅक्ट असेल तर त्याला पण BNSचा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव नसणार, ठीक आहे विद्यार्थ्यांनो. थँक्यू. ही जर PPT तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथून तुम्हाला ही लिंक भेटणार आहे, ठीक आहे विद्यार्थ्यांनो. दुसरं म्हणजे पहिला व्हिडिओ होता माझा, आणि जे काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट वाटत असेल प्लीज कॉमेंट करा, ठीक आहे. थोडं न्यू आहे टेक्नॉलॉजी वगैरे मला पण. थँक्यू फॉर वॉचिंग.